जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। आज ऐकूया परमपूज्य स्वामी माधवानंद यांनी लिहिलेल्या संत तुकारामांच्या निवडक अभंगातून दिव्यत्वाचा संस्पर्श या पुस्तकातील प्रवचन 5 धर्मोपदेशक तुकाराम, त्याचा भाग 8। संत पुरुष ओळखण्याच्या बाह्य खुणा काही नसतात, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असो नसो। ही लक्षणं व्यक्त करताना त्यालाही एक अग्रक्रम आहे। नुसता वाचेचा रसाळ नाही, तर प्रथम अंतरी निर्मळ, मग वाचेचा रसाळ। अंतरी निर्मळ नसताना तो नुसता वाचेचा रसाळ असला तर तो संत असणारही नाही कदाचित। आत्मा अनुभवी चोखाळल्या वाटा, त्याच्या माथा जटा असो नसो। परस्त्रीच्या ठाई जो का नपुंसक, त्याच्या अंगा राख असो नसो। परद्रव्या अंध परनिंदे मुका, तोची संत देखा तुका म्हणे। परनिंदा अजिबातच करायची नाही असं ठरवलं तर बोलणंच खुंटलं असं घडण्याचीही शक्यता असते। पण संतांचं वैशिष्ट्य असं आहे की परनिंदेत ते रस घेत नाहीत। मुख्य गोष्ट अशी की त्यांच्या संगतीत अंतःकरणात शांत भाव निर्माण होतो। तुकाराम महाराजांनी संतांचं अप्रतिम वर्णन केलंय। तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, हे समर्थाने लिहिलं आहे का तुकाराम महाराजांनी असं वाटावं इतकं विलक्षण साम्य त्यांच्या शब्दातही पाहायला मिळतं। मिळालिया संत संग, समर्पिता भले अंग। अंग म्हणजे संतांनी सांगितल्याप्रमाणे साधना करणं। तीर्थी भाव फळे, जर भाव असेल तर तीर्थस्थानी जाऊन काही उपयोग होईल। तीर्थी भाव फळे, येथे अनाडते वळे। जो अनाडी असतो तोही संतांकडे गेल्यावर वळतो, म्हणजे बदलतो। तुका म्हणे पाप, गेले गेल्या कळे ताप। पापाचा अंतःकरणाला एक प्रकारचा ताप असतो, कारण त्याची बोच असते। संतांजवळ गेल्यामुळं काय होतं तर आपली वाईट प्रवृत्तीच जाते। तिची बोचही न राहिल्यामुळं ताप येतो आणि शांती येते। यावरून कळतं की पाप गेलंय, अंतःकरण शांत झालं। ही संतांना ओळखण्याची मुख्य खूण आहे। कशावरून हे संत आहेत? त्यांच्याजवळ बसल्यावर माझ्या अंतःकरणातल्या सांसारिक गोष्टी कमी झाल्या, ही संत सत्पुरुष ओळखण्याची खूण आहे। पॉल ब्रंटन नावाचा परदेशी पत्रकार रमण महर्षींकडे गेला तेव्हा ते काही न बोलता स्वस्थ बसले होते। त्यानं काही फळं वगैरे त्यांच्या चरणी अर्पण केली। तो प्रश्नांची हातभर लिस्ट घेऊन आला होता। त्यानं बघितलं की महर्षी खिडकीबाहेर कुठेतरी बघत आहेत। आपण जे काही अर्पण केलं ते त्यांनी ग्रहणसुद्धा केलं नाही, त्याकडे बघितलंही नाही, तर हे असं काय करत आहेत हे तो बघायला लागला। बघता बघता त्याच्या असं लक्षात आलं की ते खिडकीबाहेर बघत आहेत असं दिसत असलं तरी ते कुठेच पाहत नव्हते। मग त्यांच्याकडे बघता बघता त्याला असं वाटलं की डोळे मिटून घ्यावेत। त्यानं डोळे मिटून घेतल्यावर असा काही शांतभाव त्याच्या मनात निर्माण झाला की जी शांती त्यानं जन्मात कधीही अनुभवली नव्हती। त्यानं वर्णन केलंय की त्यानंतर माझ्या मनात जे प्रश्न होते त्याबद्दल मनात विचार आला आणि मी माझ्या मनाला समजावलं की बाबा रे, जन्मभर प्रश्न घेऊन फिरतो आहेस, पण आता जी शांती मिळते आहे ती आतापर्यंत कधीही अनुभवली नाहीस। त्यामुळं प्रश्न विचारले काय आणि नाही काय, काही फरक पडत नाही। शांतीचं सुख घे। संतांपाशी गेल्यावर सर्व प्रश्न सुटतात का?
या प्रश्नावर एकदा परमपूज्य केशवराव बेलसरे यांनी असं सांगितलं होतं की सर्व प्रश्न सुटत नाहीत, सर्व प्रश्न संपतात. याचा अर्थ असा की नंतर त्यांची आवश्यकता वाटेनाशी होते, कारण ते प्रश्न सोडवण्यानं कृतार्थ झालो असं वाटतच नाही. संत कसे ओळखावेत हे तुकाराम महाराज सांगतात. ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली सकळ ज्यांची. नाही त्या विटाळ अखंड सोवळा, उपाधी वेगळा जाणीवेच्या. मन हे संचले झाले एके ठाई, त्या उणे काही निज सुखा. असं अखंड निजसुख ते भोगतच असतात. पुण्यवंत तेच पर उपकारी, प्रबोधी त्या नारी नर लोका. तुका म्हणे त्यांचे पायी पाय पोस, होऊन या वास करीन तेथे. अशा प्रकारे संतांच्या पायीचा पायपोस होऊन तिथं वास करीन, असं तुकाराम महाराज म्हणतात. संतांच्या जीवनाची ही केवढी तरी उंची, ती इतरांना प्राप्त व्हावी म्हणून संत नेहमी प्रेरित करत असतात. हे कसं प्राप्त होईल हे तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.